नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नुकतीच यूपीएससीची प्रिलिम्स एक्झाम झालेली आहे आणि ह्या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून बेसिकली राज्यसेवेने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केलेला आहे आणि जो पॅटर्न यूपीएससीचा आहे त्याच पॅटर्नवरती आता ह्या वर्षी राज्यसेवा सुद्धा पॅटर्न राबवणार आहे आणि त्याच्यासाठी आपणाला दोन्हीकडे सुद्धा ॲग्रिकल्चर हा एक ऑप्शनल आहे जो आपल्याला निवडायचा आहे आणि आपण ह्या वर्षी ॲग्रिकल्चर ऑप्शनलची बॅच लॉन्च करतोय 12 जूनला आणि ती जी काय बॅच आहे त्याच्याबद्दल काय काय गोष्टी असणार आहेत, काय फीचर्स असणार आहेत, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर यूपीएससी आणि एमपीएससी साठी जो काय सिलेबस आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा तो दोन्हीकडे सेम आहे. सो बेसिकली आपण म्हणूया की जो काय यूपीएससीनं सिलेबस दिलेला आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी तोच आयोगाने कॉपी केलेला आहे आणि इकडं राज्यसेवेसाठी तो पेस्ट केलेला आहे. 2025च्या मेनसाठी आपण म्हणूया की 2025ची जी काय प्रिलिम्स होणार आहे त्याच्यानंतर जी काय मेन्स होईल त्याच्यासाठी तो सेम सिलेबस असणार आहे आणि त्याच्यासाठी आपण जो काय ॲग्रिकल्चर ऑप्शनल हा जो काय आपण कोर्स लॉन्च करतोय तो दोघांसाठी कंबाईनली आपण लॉन्च करणार आहोत आणि त्याचे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स आपल्याला बघायचे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला फीचर जो आहे की आपण पूर्णपणे जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट आणि डिटेल्ड सिलेबस ह्याच्यामध्ये आपण कव्हर करतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळा सिलेबस आहे तो इन डिटेल आणि विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन प्रॉपर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नुसार आपण ह्याच्यामध्ये पूर्णपणे ह्या बॅचमध्ये आपण कव्हर करतो. म्हणजे पूर्णपणे बेसिक्स पासून अप टू द वी कॅन से अप्लाइड ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कव्हर करतो. तर बेसिकली याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होतो की ग्रॅज्युएशन व्यवस्थित झालेलं नाही आहे, कोविडमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग आमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा काळजी करायची गरज नाही आहे किंवा बेसिकली जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत पण ॲग्रिकल्चर त्यांचं स्ट्रीम नाही आहे पण वेगळ्या कोणत्या तरी स्ट्रीममधून त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यामध्ये काळजी करायची कारण नाही आहे, कारण का आपण बेसिक्सपासून ॲप्लिकेशन बेस्डपर्यंत पूर्णपणे याच्यामध्ये डिटेल सिलेबस कव्हर करतो. जो सिलेबसमध्ये पॉईंट आहे प्रत्येक पॉईंट आपण याच्यामध्ये व्यवस्थित डिस्कस करतो. प्लस जे टॉपिक्स आहेत सिलेबसमध्ये दिलेले नाही आहेत पण ते येण्याची शक्यता आहे यूपीएससीच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून ते ह्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात प्रश्न, त्याच्यावरती सुद्धा आपण तो पार्ट सुद्धा आपण या सिलेबसमध्ये आपण कव्हर करतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला फीचर आहे. सेकंड फीचर आहे की याच्यामध्ये आपण 1-to-1 मेंटरशिप पण देतो. बरेच वेळेला प्रॉब्लेम काय होतो की बऱ्याचशा क्लासमध्ये फक्त विद्यार्थ्यांना शिकवलं जातं पण त्यांना गायडन्स बरेच वेळेला व्यवस्थित मिळत नाही. पण आपल्या कोर्समध्ये बेसिकली 1-on-1 मेंटरशिप सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. कुठलाही डाऊट असेल, अभ्यास कसा करायचा असेल, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, आन्सर रायटिंग कधी केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, नोट्स बनवल्या पाहिजेत का, ते कशा बनवल्या पाहिजेत, कोणत्या पद्धतीने बनवल्या पाहिजेत, काय वाचायला पाहिजे, कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, अप्रोच कसा असला पाहिजे एक्झामसाठी, ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेल्ड तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड केली जाते त्या कोर्समध्ये. ठीक आहे. थर्ड सगळ्यात महत्त्वाचा अजून एक की आन्सर रायटिंगचा मुद्दा आहे. बरेच विद्यार्थ्यांना आन्सर्स कसे लिहायचे हे माहीत नसतं पण आपण या कोर्समध्ये सेक्शनल टेस्ट प्लस फुल लेंथ टेस्ट ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत. तुम्हाला जवळजवळ 14 ते 16च्या आसपास तुम्हाला टेस्ट ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत जे सेक्शनल पण असतील आणि फुल लेंथ टेस्ट पण त्याच्यामध्ये असतील आणि ते सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट जे असतील ते तुमच्या एक्झाम पॅटर्ननुसार तुमचे हे पेपर सेट केले जातील आणि ते झाल्यानंतर बेसिकली तुम्हाला ह्याच्यामध्ये 1-on-1 डिस्कशन केलं जाणार आहे सगळ्या टेस्टचं फॉर डिटेल अनालिसिस. म्हणजे आता बरेच वेळेला काय होतं जेव्हा आपण पेपर तुमचा सबमिट केला जातो इथं क्लासमध्ये तेव्हा तुम्हाला जे काही तुम्हाला फीडबॅक द्यायचा असतो तुमच्या पेपरवरती तो फीडबॅक देणं थोडंसं कठीण जातं कारण का प्रत्येक गोष्ट आपण एक्सप्लेन करू शकत नाही तुमच्या पेपरवरती. त्यासाठी आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे की याच्यामध्ये आपण 1-on-1 डिस्कशन करणार आहोत तुमच्या पेपरचं. म्हणजे सगळे जे काही तुमचे पेपर असणार आहेत, जे काही तुमचे टेस्ट होतील आणि त्या टेस्टचं बेसिकली आपण इथं काय करणार आहोत 1-on-1 डिस्कशन. आता ऑनलाईनचे विद्यार्थी जर असतील आणि त्यांना जर वाटत असेल की टेस्टचं डिस्कशन आम्हाला ऑफलाईन पाहिजे, तुम्ही येऊन इथं माझ्याबरोबर डिस्कशन करू शकता किंवा जर काही विद्यार्थी पुण्यामध्ये राहत नाहीये, पुण्याच्या बाहेर असेल तर तो विद्यार्थी फोनवरती किंवा झूम मीटिंग थ्रू आपण काय करू शकतो 1-on-1 डिस्कशन करू शकतो त्यांच्या पेपरचं. पूर्णपणे त्याच्यामध्ये डिटेल अनालिसिस केलं जाईल, पूर्णपणे फीडबॅक दिले जातील आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट सुद्धा आपण काय करणार आहोत क्लिअर करणार आहोत 1-on-1 डिस्कशननी. त्याच्यानंतर हा जो काही कोर्स आहे
तो बायलिंग्वल मध्ये असणार आहे. सो बेसिकली विल बी कव्हरिंग इन इंग्लिश ॲज वेल एज इन मराठी. कारण का बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडंसं एक्सप्लेनेशन जो काही पार्ट असतो तो मराठीमध्ये पण हवा असतो. तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण काय करतोय की एक्सप्लेनेशन जो आहे तो मराठीमध्ये पण आपण कव्हर करणार आहोत. येस ऑफकोर्स, बट इंग्लिश बेस असणार आहे. काही काही ठिकाणी जे अवघड कॉन्सेप्ट आहेत त्या अवघड कॉन्सेप्ट सुद्धा आपण मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी पण घाबरायचं नाही की पूर्णपणे इंग्लिश समजत नाही आहे, लिहिता येतं पण समजत नाही आहे जेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन करता वगैरे, अशा विद्यार्थ्यांनी पण घाबरायचं कारण नाही आहे. देन स्पेशल फोकस आपला कशावरती असणार आहे? आन्सर रायटिंग वरती. येस ऑफकोर्स, डिटेल्ड अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक विल बी द फोकस ऑल्सो, बट आन्सर रायटिंग वरती का फोकस असणार आहे याचं कारण काय लक्षात घ्या. कारण का विद्यार्थी नुसता वाचत बसतात, कॉन्सेप्ट क्लॅरिटी करत बसतात, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की विद्यार्थी लिहायला विसरतो किंवा विद्यार्थी लिहायला जात नाही. आन्सर्स कसे लिहायचे, कोणत्या पद्धतीने लिहायला पाहिजेत, लिहायचं आहे तर किती लिहायला पाहिजे, क्वेश्चनची डिमांड काय आहे, त्या डिमांडनुसार कसं लिहायला पाहिजे, स्ट्रक्चरिंग कसं असलं पाहिजे, प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कंटेंट काय टाकायचं, एक्झाम्पल्स काय टाकायचे, करंट अफेअर्सचे गोष्टी कशा टाकायच्या, त्याच्यामध्ये करंट अफेअर्सला लिंक कसं करायचं, ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्याला समजत नाहीत, इव्हन दो त्याचं प्रिपरेशन चांगलं झालेलं असतं तरी सुद्धा. मग ह्याच्यासाठी आपण काय करतो की आन्सर रायटिंग वरती फोकस करणार आहोत. टेस्ट सिरीज वगळून सुद्धा आपण डेली काय करणार आहोत की क्लासमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडनं आपण जे काही क्लासमध्ये विद्यार्थी असतील त्यांच्याकडनं आपण आन्सर रायटिंग करून घेणार आहोत. तर रोज आपण एक आन्सर्स किंवा क्वेश्चन्स प्रत्येकाला एक एक क्वेश्चन्स देणार आहोत आन्सर रायटिंग करण्यासाठी. तर ते आपण क्लासरूममध्ये किंवा ॲज अ होमवर्क म्हणून पण आपण देऊ शकतो. नेक्स्ट, बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे ती एका वर्षासाठी असणार आहे. ऑनलाईन बॅचसाठी ती जी काही बॅचची व्हॅलिडिटी असेल ती एका वर्षासाठी असेल. ह्याच्यामध्ये जे काही व्ह्यूज असणार आहेत ते 3 टाइम्स व्ह्यूज असणार आहेत, म्हणजे 3 वेळा तुम्ही एक लेक्चर बघू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स प्लस काही पीडीएफच्या नोट्स असतील. पीडीएफच्या नोट्स का, जे व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल असेल, जे करंट अफेअर्समध्ये येत असेल, जे आपण इनिशियली आपल्या नोट्समध्ये टाकू शकत नाही, तर असे जे काय व्हॅल्यू ॲडेड मटेरियल असेल जे करंट अफेअर्समध्ये महत्त्वाचे आलेले आहेत किंवा गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतील समजा, किंवा गव्हर्नमेंटचे काही रिसर्च झालेले असतील, ICARचं काहीतरी रिसर्च झालं असेल, अदर युनिव्हर्सिटीचं काहीतरी रिसर्च झालं असेल, तर हे असे रिसर्च वगैरे जे असतात ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे असतात आणि ते विचारण्याची शक्यता असते तुमच्या मेन्समध्ये. तर असे काही मटेरियल आपण तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये देणार आहोत. प्लस ह्याच्याबरोबर तुम्हाला काही पार्ट हा डिक्टेशनमध्ये पण दिला जाणार आहे. डिक्टेशनमध्ये सुद्धा दिला जाणार आहे. तर पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये बरेचसे टॉपिक असे आहेत की ज्याच्यामध्ये करंट रिलेव्हन्स भरपूर असतो किंवा थोडंसं रेफरन्स बुकच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते एक्सप्लेन करणं एक्सपेक्टेड असतं. तर अशा वेळेला नोट्स जे असतात ते नोट्स आम्ही तुम्हाला डिक्टेशन फॉर्ममध्ये सुद्धा देणार आहोत. ग्रुप डिस्काउंट सुद्धा विद्यार्थ्यांना आपण ठेवलेला आहे. जर काय तुमचा ग्रुप असेल तर ग्रुपमध्ये या, आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ. मिनिमम 3 स्टुडंट्स लागतील ग्रुपमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांना आपण ह्याच्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे. तर ही जी काय बॅच चालू होणार आहे ती बॅच चालू होणार आहे 12 जूनला. 12 जून 2025 पासून आपली बॅच चालू होणार आहे. 12 जूनला आपलं पहिलं ओरिएंटेशन लेक्चर असेल, तर त्या दिवसापासून आपली ही बॅच चालू होणार आहे. बॅच संपायला कमीत कमी 6 ते 7 महिने लागणार आहेत. सो बेसिकली आपली जी काय बॅच असणार आहे ती रोज म्हणण्यापेक्षा सोमवार ते शुक्रवार असं रोज सकाळी 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत. सो टायमिंग काय असणार आहे? मंडे टू फ्रायडे फ्रॉम 10 AM टू 12 PM पर्यंत आपली ही बॅच असणार आहे. सकाळचं सेशनमध्ये बॅच असेल. आणि जर काय कदाचित वाटलं की थोडासा सिलेबस डिले होतोय तर सिलेबस लवकर कव्हर करण्यासाठी कदाचित 12चं 12:30 किंवा थोडंसं आपण एक्स्ट्रा लेक्चर्स पण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा शनिवारचं सुद्धा आपण लेक्चर्स घेऊ शकतो. सो बेसिकली हे जे काही ड्युरेशन असेल तर कमीत कमी हे जवळजवळ 6 ते 7 महिन्यापर्यंत जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी जवळजवळ 250 आवर्स प्लस तुमचा टीचिंग होणार आहे. म्हणजे 250 घड्याळी तासापेक्षा जास्त कदाचित तुमचं ह्याच्यामध्ये टीचिंग होऊ शकतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो काही सिलेबस आहे तो पूर्णपणे मी घेणार आहे. ऑफकोर्स स्वप्नील सर पण तुम्हाला गायडन्ससाठी असणार आहेत, बट जो काही सिलेबस शिकवणार आहे तो पूर्णपणे मी सिलेबस शिकवणार आहे. तर हा जो काही कोर्स आहे जो आपण आता 12 जूनला लॉन्च करतोय, हा कोर्स बेसिकली तुमच्या राज्यसेवेसाठी आणि UPSC साठी हा कंबाईनली आपण लॉन्च करतोय आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस साठी सुद्धा. आणि जे काय तुमचं
फॉरेस्टची एक्झाम आहे एमपीएससी फॉरेस्ट. सो वी कॅन सी एमपीएससी फॉरेस्टची जी काय एक्झाम होईल तुमची, जी 2025 मध्ये चांगल्या जागा आहेत त्यांच्यासाठी जे काय ऑप्शनल्स असणार आहेत, ऍग्रिकल्चर, बॉटनी आणि फॉरेस्ट्री. मी परत एकदा रिपीट करतो, ऍग्रिकल्चर, बॉटनी प्लस फॉरेस्ट्री हे 3 ऑप्शनल्स आपण चालू करतोय इमिजिएटली आफ्टर द प्रिलिम्स. राज्यसेवेची प्रिलिम्स ही तुमची सप्टेंबरमध्ये आहे, सप्टेंबर एंडला. तर प्रिलिम्स झाल्या एका आठवड्यानंतर आपण फॉरेस्टसाठी, स्पेसिफिकली फॉरेस्ट, एमपीएससी फॉरेस्टसाठी आपण बॅच लॉन्च करणार आहोत. ती कधी? राज्यसेवेची प्रिलिम्स झाल्या एका आठवड्यानंतर. आणि ह्याच्यामध्ये आपण 3 ऑप्शन्स घेणार आहोत, ऍग्रिकल्चर, बॉटनी आणि फॉरेस्ट्री. ठीक आहे. जर काय तुम्हाला काही डाऊट्स असतील, बॅच बद्दल अजून काही शंका असतील, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन्स टाईप करू शकता, किंवा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता, किंवा तुम्हाला जर काय हवं असेल तर ऑफिसला व्हिजिट करा. ऑफिसला व्हिजिट करून तुम्ही तुमच्या ज्या काही शंका असतील, तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील ते आपण क्लिअर करू. ओके, थँक्यू. 12 जूनला आपण भेटूया.